संपूर्ण पोलीस बांधवांना जे आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण संपूर्ण पोलीस बांधवांसाठी ही युट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। तर आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं लेक्चर घेऊन आलोय। परीक्षा आधी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। तर या सर्व जेवढे उरलेले दिवस आहेत त्या सर्व दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यासाला कुठेतरी एक धावती रिव्हिजन म्हणून कोणत्या घटकावरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि कोणत्या घटकांना आता सध्या 15 दिवस टार्गेट केलं पाहिजे त्यासाठी हे आजचं लेक्चर असणार आहे। आजचं लेक्चर कोणीही विसरू नका बघणं, कारण की आजच्या लेक्चर मधून तुम्हाला बरीचशी माहिती मराठी विषयासंदर्भातली मिळणार आहे। आणि निश्चितच येणारा जो 2 डिसेंबरला होणारा जो पेपर आहे तर त्या पेपर मध्ये निश्चित तुमचे मार्क वाढणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। आजच्या पोस्टरवरती तुम्हाला दिसत असेल की 25 पैकी 25 अशा प्रकारचा आपलं टार्गेट आहे। सर 25 पैकी 25 मिळतात का मराठीमध्ये? म्हणजे मिळतातच, काय अडचण नाही, फक्त त्या पद्धतीने आपला अभ्यास झाला पाहिजे। आतापर्यंत असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांनी 25 पैकी 25 मार्क्स मराठीमध्ये घेतलेली आहेत। ठीक आहे, 2 मार्क होऊ शकतो, काय अडचण नाही, पण टार्गेट जर आपण पूर्ण ठेवलं तर काही अडचण नसावी मला वाटतं। जेवढं जास्तीत जास्त आपला स्कोर वाढणार आहे तेवढं आपल्यासाठी तो खूप फायदेशीर आहे। मग आता इकडं पुढे जाऊया आपण आजच्या लेक्चर मध्ये। म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की याच घटकांचा करा अभ्यास, म्हणजे याच घटकांवरती तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनातून भर द्यावा लागणार आहे। आता हे संपूर्ण जे काही घटक मी सांगणार आहे हे माझ्या मनाने सांगणार आहे, तर परिपूर्ण माझ्या समोर आयोग आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वांना एक आनंदाची बातमी मला सांगायची आहे की जेवढे घटक मी सांगतोय आयोगाच्या दृष्टिकोनातून जेवढे घटक मी काढलेले आहेत समोर, एवढ्या 2 दिवसामध्ये एका दिवसामध्ये पूर्ण व्याकरणाचं रिव्हिजन तुम्हाला करता येणार आहे। ती बॅच आपण आपल्या ऍप मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। लक्ष मराठी अकॅडमी डिपार्टमेंटल पीएसआय ची 1 डे रिव्हिजन बॅच संपूर्ण पोलीस बांधवांसाठी आपण ती उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून ज्या पोलीस बांधवांनी आतापर्यंत मराठी अभ्यासलं नसेल, मराठी वाचलं नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच अतिशय महत्त्वाची असणार आहे। आणि या बॅचची वैशिष्ट्य आहे की या बॅच मध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आहे, त्याच्यानंतर शब्दसंग्रहाची सुद्धा काही लेक्चर त्यामध्ये मी ऍड केलेली आहे, आणि त्यानंतर एक उतार्याचं लेक्चर की उतारा नेमका कसा सोडवायचा तर ते लेक्चर सुद्धा बॅच मध्ये ऍड केलं आहे। आणि या बॅचची फीस फक्त आणि फक्त संपूर्ण पोलीस बांधवांसाठी 24 तास आपलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कर्तव्य बजावणाऱ्या संपूर्ण पोलीस बांधवांसाठी फक्त 249 रुपये एवढी बॅचची फी असणार आहे। आणि या बॅचचा कालावधी तुम्हाला 1 महिना असणार आहे। बॅचची वैधता 2 महिने असणार, म्हणजे 2 वेळेस, म्हणजे बॅचची वैधता म्हणजे काय की 2 वेळेस तुम्हाला ते लेक्चर बघता येणार आहे। ओके, आणि लेक्चरचे व्हिडिओ जर आपण बघितले तर लेक्चरचे व्हिडिओ 15+ आहे, म्हणजे संपूर्ण जे काही व्याकरण आहे ते उत्कृष्ट पद्धतीने मी इथं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ह्या बॅच मध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता पुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की मी काय केलं की 2008 पासून, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा डिपार्टमेंटल पीएसआय चा पेपर झाला तेव्हापासून 2021 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये घटकनिहाय जे काही प्रश्न विचारले गेले। आधी प्रश्न मराठीसाठी 50 प्रश्न होती, त्याच्यानंतर 17 नंतर जे काही प्रश्न झाले तर 25 प्रश्नांमध्ये त्याचं रूपांतरण झालंय। तर तेव्हापासून तर 21 पर्यंतच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं, अनालिसिस केलाय, आणि कोणते घटक म्हणजे कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारलाय ते आधी मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाणार आहे। आणि पुढे गेल्यानंतर मी त्यावरती बोलणार आहे की तुम्हाला फक्त याच घटकावरती तुम्ही आता भर दिला पाहिजे। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर इतर घटक तुम्ही अभ्यासले तर काही अडचण नसावी, ते सुद्धा मी या सेशन मध्ये सांगणार आहे। लेक्चरची शेवटपर्यंत बघा। ज्या पोलीस बांधवांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा। बघा, आता पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे वर्णविचार। वर्णविचारावरती प्रश्न आतापर्यंत 2008 पासून ते 21 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तर 21 पर्यंतची प्रश्न एकूण आपण बघितली तर लक्षात येते का 21 प्रश्न आतापर्यंत 8 पासून ते 21 पर्यंत विचारलेली आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं विचारण्याचं स्वरूप आहे। आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना अजून मला सांगायला आवडेल तुम्हाला की जे काही आपली युट्यूब सिरीज आपण सुरू केली आहे 21 चं लेक्चर मी, आणि की हे जे दिवस आहे आता, तर या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला पाहिजे। जेवढा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, जास्तीत जास्त रिव्हिजन या 15 दिवसामध्ये होणार आहे ना, तर निश्चित तुम्हाला भरून स्कोर किंवा भरून मार्क त्या विषयामध्ये मिळणार आहे। प्रत्येक विषय असेल, म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा तुमचा सामान्य अध्ययनचा पार्ट असेल, तर यामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करणार, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही करणार,
समोर आयोग ठेवून नुसतं प्रश्नांचा सराव करून चालणार नाही, तर समोर तुम्हाला आयोग ठेवावा लागेल. आयोग ठेवूनच की आयोगाचा पॅटर्न नेमका कसा आहे, तर त्यासाठी तो आयोगाचा पॅटर्न त्याचं विश्लेषण करून देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही अडचण नाही. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे संधी. संधीवरती प्रश्न विचारले एकूण 7. त्यात शब्दांच्या जाती हा एक महत्वाचा भाग आहे. आता शब्दांच्या जाती म्हटल्यानंतर 8 शब्दांच्या जाती येतात ना, पण फक्त शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हटल्यानंतर काय की सर्व समावेशक शब्दांच्या जातीवरती प्रश्न, म्हणजे विकारी, अविकारी, सवयव, अवयव, अविभक्तिक, सविभक्तिक, त्याची वर्गवारी, त्याच्यावरती आतापर्यंत 2 प्रश्न विचारलेले आहेत. नाम या घटकावरती प्रश्न विचारलेले 3 2008 पासून ते 21 पर्यंत. सर्वनामावरती विचारलेले 5 प्रश्न, विशेषणावरती विचारलेले 9 प्रश्न. अशा पद्धतीने एकूण प्रश्न विचारलेली संख्या. क्रियापदावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले एकूण 7. त्याच्यानंतर क्रिया विशेषण अव्यय यावरती 5 प्रश्न विचारले. शब्दयोगी अव्ययावरती 4 आहे. त्यानंतर उभयनिय अव्ययावरती 5 प्रश्न आहे. आता हा घटक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उभयान्वयी अव्यय म्हटल्यानंतर या घटकावरती परिपूर्ण वाक्यांचे जे काही प्रकार आहेत तो घटक अवलंबून आहे, म्हणून हा घटक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतोय. केवळ मुलगी अव्ययावरती 7 प्रश्न विचारलेले एकूण. नामाचा लिंग विचार 6 प्रश्न विचारलेले आहेत. आता बरेच विद्यार्थी काय करतात तर नामाच्या लिंग विचाराकडे दुर्लक्ष करतात, नामाचा लिंग विचार वाचत नाही, पण त्यावरती आयोगाने बरेचसं टार्गेट केलेलं आहे. त्यावरती 6 प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर नामाचा वचन विचार त्यावरती सुद्धा 3 प्रश्न आहेत. विभक्तीवरती 2च प्रश्न विचारलेले आतापर्यंत, पण विभक्ती का अभ्यासला पाहिजे, कारण की या घटकावरती जास्त प्रश्न आहे ना. प्रयोगावरती एकूण 14 प्रश्न आहे आणि या घटकाशी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुम्हाला विभक्ती चांगलं समजलं तर प्रयोग चांगला समजतो, प्रयोग समजला तर बाकीचे घटक जे काही आहे ते बाकीचे घटक समजायला खूप मोठी मदत होते. त्याच्यानंतर समास या घटकावरती 7 प्रश्न विचारलेले आहेत. या संपूर्ण घटकांची रिव्हिजन मी आपल्या या बॅच मध्ये फक्त 249 रुपयामध्ये संपूर्ण पोलीस बांधवांसाठी मी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर कर्ता व कर्म ओळखणे फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे. आता जरी एक प्रश्न विचारलेला असला तरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कर्ता आणि कर्म ओळखणे किती महत्वाचं आहे. क्रियापदासाठी कर्ता आणि कर्म ओळखणे, प्रयोगासाठी कर्ता आणि कर्म ओळखणे, विभक्तीसाठी कर्ता आणि कर्म ओळखणे, वाक्य पृथक करण्यासाठी कर्ता आणि कर्म ओळखणे, नामासाठी कर्ता आणि कर्म ओळखणे, म्हणजे हा घटक खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे त्यावरती सेपरेट लेक्चर घेतलेला आहे. त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार एकूण 25 प्रश्न, अतिशय महत्वाचा पार्ट आहे वाक्यांचे प्रकार. आता वाक्यांच्या प्रकाराची मी लेक्चर टाकलेली आहे. एक म्हणजे पृथक्करणावरती टाकलाय, एक म्हणजे क्रियापदाच्या अर्थांवरती आणि त्याच्यानंतर वाक्यांच्या प्रकारांवरती. असे 3 लेक्चर या बॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे 3 लेक्चरचं रूपांतर मी 2 लेक्चर मध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट इथं क्लिअर करून देतोय. त्याच्यानंतर पुढे वाक्य पृथक्करणावरती एकूण प्रश्न याला स्वतंत्र पद्धतीने घेतलाय. 4 प्रश्न त्याच्यावरती आतापर्यंत विचारलेली. कशी उद्देश ओळखा, उद्देश विभाग ओळखा, विधेय विभाग ओळखा, विधेय विस्तार ओळखा, अशा प्रकारची प्रश्न. ओके, लेक्चर हे खूप कमी वेळेचं असणार आहे पण खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणार आहे. विरामचिन्ह यावरती आतापर्यंत 3 प्रश्न विचारलेले आहेत. आता जे काही पेपर होत आहेत म्हणजे अलीकडच्या काळामध्ये संयुक्त गट ब चे 2 पेपर झाले मुख्य परीक्षेचे, त्याच्यावरती विरामचिन्हावरती प्रश्न कंपल्सरी विचारलेला होता. आणि जे काही आता म्हणजे जे काही पेपर होत आहेत तर त्या पेपरचं सुद्धा आपण विश्लेषण केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे की नेमका आयोगाचा अप्रोच काय आहे. मराठी संदर्भातला, इंग्रजी संदर्भातला, सामान्य अध्ययन संदर्भातला काय अप्रोच आहे. म्हणजे 2022 चा पेपर झाला आता 2 महिन्यापूर्वी, आता 5 नोव्हेंबरला 2023 चा पेपर झाला, तर ते आपण विश्लेषण केलं पाहिजे. नेमका आयोगाचा अप्रोच काय ते आपल्याला समजतं आणि त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे. आजची तुमची 16 तारीख आहे. 16 तारखेनंतर आता तुमच्याकडे 14 दिवस बाकी आहेत पेपर साठी. या 14 दिवस सुद्धा खूप आहेत, कमी आहे असं नाही. या 14 दिवसांमध्ये आपली जबाबदारी एकच की प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन करणं, प्रत्येक विषयाला प्रॉपर रिव्हिजन साठी वेळ देणं. त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये अशा प्रकारची तयारी खूप महत्वाची ठरत असते. आतापर्यंतचे आम्हाला मिळालेले विद्यार्थ्यांचे जे काही अभिप्राय आहे त्यावरती या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर शब्दांच्या शक्ती यावरती सुद्धा 8 प्रश्न आतापर्यंत विचारलेले. काळ या घटकावरती एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर हा एक महत्वाचा पार्ट आहे, याला विसरून चालणार नाही, तो म्हणजे शब्दसंग्रहाचा. जेवढी जबाबदारी व्याकरणाकडे पार पडायला लागलाय
तेवढीच जबाबदारीचा शब्दसंग्रह हा पाठ म्हणजे हा घटक पार पाडतोय. मग आता इकडे तत्सम शब्दावरती एकूण प्रश्न विचारलेली 7, तद्भव शब्दावरती एकच प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. त्यानंतर देशी शब्दावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. परभाषीय शब्दांवरती एकूण 14 प्रश्न विचारलेले आहेत. लवकरच आपली नोट्स म्हणजे आतमध्ये उद्या परवा ज्यांना आपली म्हणजे जे काही शब्दसंग्रहाची नोट्स परभाषीय, विशेषतः परभाषीय, देशी, तत्सम, म्हणजे तत्सम, तद्भव या संपूर्ण शब्दसंग्रह जर तुम्हाला गोष्टी स्वरूपात वाचायचं असेल परीक्षे दृष्टिकोनातून, तर ती नोट्स मी आपल्या ऍप मध्ये उद्या परवापर्यंत उपलब्ध करून देतोय. तर ज्यांनी म्हणजे आतापर्यंत तुम्ही तत्सम, तद्भव, देशी, परभाषी शब्द वाचले असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त शब्द तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये गोष्टी स्वरूपात माझ्या हँडरायटिंग मध्ये ही संपूर्ण नोट्स तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही आजच आपल्या दक्ष मराठी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन. परभाषेमध्ये फारसी असेल, कानडी असेल, पोर्तुगीज असेल, सर्वच गुजराती, तेलुगू, मल्याळम या संपूर्ण शब्दांच्या बाबतीत 14 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण किती वेळेसही त्याचं वाचन केलं तर ते उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला जमेलच असं नाही, पण गोष्टी स्वरूपात एक गोष्ट एकदा वाचली विषय संपला. त्याच्यानंतर पुढे शुद्ध शब्द ओळखा, यावरती 11 प्रश्न विचारले, तब्बल 11 प्रश्न. म्हणजे पेपर कोणताही असू द्या त्यावरती 1 ते 2 प्रश्न शुद्ध शब्दांवरती विचारला जातो म्हणजे जातो. त्याच्यानंतर गटात न बसणारे यावरती 5 प्रश्न. बघा तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितले असतील तर प्रश्नपत्रिकेमध्ये तिथं नमूद केलेलं असतं की विसंगत गट ओळखा किंवा विसंगत जोडी ओळखा, विसंगत शब्द ओळखा, अशा प्रकारचे पर्याय तिथे आलेले आहेत. मग अशा प्रकारच्या पर्यायांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या घटकावरती प्रश्न विचारला आतापर्यंत 5. त्याच्यानंतर पुढे गेला तुम्ही समानार्थी, हा तर महत्वाचा पार्ट आहे. यावरती 11 प्रश्न विचारलेले आतापर्यंत. विरुद्धार्थीवरती 6 प्रश्न विचारलेले आहे. हा पार्ट काही जास्त वाचण्याची गरज नाही, तो सोपा घटक आहे. तो आपल्याला एकदा इलिमिनेशन मेथडने जर तुम्ही गेला तर इलिमिनेशन मेथडने गेल्यानंतर उत्तर येऊन जातं, काही अडचण नाही. त्यात प्रत्येक घटकावरती 3 प्रश्न विचारलेली. उपसर्ग घटकावरती एकूण 4 प्रश्न विचारली. म्हणीवरती 15 प्रश्न आहे. बघा तुम्ही आताच्या प्रश्नपत्रिका म्हणी आणि वाक्प्रचार हे दोघं टार्गेट झाले. आतापर्यंत आपण जे वाचतोय, आपण जो अभ्यास करतोय, तर त्या अभ्यासाची दिशा आपली एकच आहे. ती कोणती? की एक म्हण तिचा अर्थ, एक म्हण तिचा अर्थ. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय की जे काही मी आता आपली जी सिरीज सुरू केली आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची, त्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे जे युट्यूबला लेक्चर मी घेतलेले आहेत ते लेक्चर आवर्जून बघा. हे सांगण्यामागचं कारण काय? कारण की आपण काय करतोय की म्हण तिचा अर्थ, म्हण तिचा अर्थ, वाक्प्रचार तिचा अर्थ. प्रश्न विचारण्याची पद्धत काय? एक म्हण दिली जाते, तिची समानार्थी म्हण ओळखा. एक म्हण दिली जाते, तिची विरुद्धार्थी म्हण ओळखा. एक वाक्प्रचार दिला जातोय, त्याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा किंवा समानार्थी वाक्प्रचार ओळखा. एक संदर्भ दिला जातोय, त्याच्याशी संलग्न असणारी म्हण ओळखा. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीने आपला अभ्यास असू द्या. म्हणजे त्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आवर्जून या सर्व गोष्टीचा खूप मोठा फायदा आपल्याला पेपरसाठी होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 15 प्रश्न विचारले. त्यानंतर अभ्यास शब्द यावरती 4 प्रश्न आहेत. शब्द समूहाबद्दल शब्द तब्बल 8 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. अलंकार आणि त्याच्यामध्ये अधिक एक स्टेटमेंट म्हणून घटक आहे. स्टेटमेंट म्हणजे संदर्भ होता, त्याच्यावरून तुम्हाला विचारलेला होता एक प्रश्न. त्यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारलेले आणि जिथं 25 प्रश्न आहे 5 प्रश्न ठरलेले उतार्यावरती. म्हणजे अशा पद्धतीने आयोगाचा हा पॅटर्न आतापर्यंत 2008 पासून ते 21 पर्यंत राहिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टी समोर ठेवून, आयोग समोर ठेवून आता कोणत्या घटकावरती तुम्ही भर दिला पाहिजे, जास्तीत जास्त 15 दिवस कोणते घटक तुम्ही अभ्यासले पाहिजे. आणि जेवढे घटक तुम्हाला सांगतोय तेवढे सर्व घटक आपल्या 1 डे रिव्हिजन बॅच मध्ये आलेले आहेत. मी जास्त वेळेचं हे लेक्चर घेत नाहीये. बघा आता वर्ण विचार असेल, संधी असेल, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, विरामचिन्हे यावरती तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भर द्यायचा आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी आता अभ्यास म्हणजे अभ्यासाला वेळ मिळत नसेल तर ही बॅच ज्या ज्या पोलीस बांधवांना हवी आहे त्या संपूर्ण पोलीस बांधवांनी ही बॅच आवर्जून घ्या. तुम्हाला खूप मोठा फायदा यासाठी होणार आहे. बघा शब्दयोगी अव्यय आहे, उभययोगी अव्यय आहे, केवलयोगी अव्यय आहे, नामाचा लिंग विचार आहे, प्रयोग वाक्यांचे प्रकार आहे, समास आहे, शब्दांच्या शक्ती आहे, काळ आहे, वाक्य पृथक्करण आहे, यावरती एक प्रश्न असणार आहे. एवढे घटक तुम्हाला व्याकरणामध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर शब्दसंग्रह विभागामध्ये तुम्ही गेला तर तत्सम शब्द अभ्यासायचा आहे, देशीय अभ्यासायचा आहे, परभाषीय, शुद्ध शब्द गटात न बसणारा समानार्थी विरुद्धार्थी,
म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या कमी दिवसांमध्ये जे तुम्ही वास्तविक टेस्ट तुम्हाला अभ्यासायचं आहे, फक्त प्रॉपर रिव्हिजन करण्यासाठी हे आजचं लेक्चर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर प्रत्येक घटित आहे, उपसर्ग घटित आहे, म्हणे, वाक्प्रचार, अभ्यस्त शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द. मग सर तुम्ही तर आम्हाला पूर्ण घटक सांगितले, तुम्ही तर म्हणत होते की एवढ्याच घटकांवर भर द्या. आता आयोगाच्या दृष्टिकोनातून जे जे घटक आतापर्यंत टार्गेटेड आहे 2008 पासून 2021 पर्यंत, त्या आधारावरच मी तुमच्या समोर बोलतोय. मी माझ्या मनाने या सर्व गोष्टी सांगत नाहीये, परिपूर्ण आयोग समोर ठेवून. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर आता जर वेळ तुम्हाला जर वेळ मिळाला तर या घटकांची रिव्हिजन करा. ओके, म्हणजे नाम, त्याच्यानंतर विभक्ती, विरामचिन्हे, रस, अलंकार. अलंकारावरती आतापर्यंत एकही प्रश्न नाही, तुम्हाला तो अभ्यासक्रमालाच नाहीये विशेषतः म्हणजे. पण झालंय काय की अलीकडच्या काळामध्ये संयुक्त गटला सुद्धा तो अभ्यासक्रमाला नाही, पण त्यावरती प्रश्न विचारलेले दिसत आहेत. म्हणून जर वेळ मिळाला, जर तुम्हाला वाटतंय की अजून आपल्याकडे 1-2 दिवस शिल्लक आहे, तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून या घटकांवरती भर द्या, या घटकांचं तुम्ही रिव्हिजन करा. नाहीतर मग जे घटक मी तुम्हाला सांगितले त्या घटकांवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे का, आयोग समोर ठेवू. ओके, त्याच्यानंतर म्हणजे तेवढं जर तुम्ही केलं ना तर म्हणजे 22-23 प्लस तर तुम्ही असणारच आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. आणि उत्तर कसा सोडवायचं त्यासाठी माझं सेपरेट एक ऍप मध्ये लेक्चर मी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे बॅच मध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे, वन डे रिव्हिजन बॅच मध्ये. त्यानंतर तद्भव शब्द वेळ मिळाला तर आणि अलंकारिक शब्द वेळ मिळाला तर, बाकी इतर जे टॉपिक आहे ते इतर टॉपिक तुम्हाला 15 दिवस खूप चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचे आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर आता तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे 15 दिवस, किंवा नेमकं काय तुमचं म्हणजे अप्रोच असला पाहिजे, किंवा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर यामध्ये सर्वात पहिला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे व्याकरणाचा. व्याकरण विभाग ज्या पुस्तकातनं तुम्ही करत असाल त्या पुस्तकातनं करा. मी तुम्हाला नवीन काही सजेस्ट करणार नाही आता, कारण की 15 दिवस तुमच्याकडे राहिले आहेत. पण मी जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितले त्यावरती जास्तीत जास्त भर व्याकरणामध्ये दिला गेला पाहिजे. ओके, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या पोलीस बांधवांनी आपली बॅच घेतली त्यांनी दररोज 2 लेक्चर जर बघितले तर 2-3 दिवसामध्ये तुमची पूर्ण 3 दिवसात पूर्ण बॅच तुमची मराठीची रिवाइज होते. म्हणजे शब्दसंग्रह अधिक तुमचा व्याकरण विभाग. त्याच्यानंतर शब्दसंग्रहाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शब्दसंग्रह हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारलेले दिसत आहेत. शब्दसंग्रहाच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर शब्दसंग्रह मी तुम्हाला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना ही गोष्टी स्वरूपामध्ये नोट्स हवी असेल त्यांनी आजच आपला ऍप डाउनलोड करायचा आहे. तर याला तुम्हाला आता समजा 2 लेक्चर रोज बघणं हे महत्त्वाचं असणार आहे. ज्यांना जास्त वेळ असणार आहे त्यांनी 3 लेक्चर जरी बघितले तरी काही अडचण नाही. 3 लेक्चर काही जास्त वेळेची नसणार आहे. 50-55 मिनिटांमध्ये एक पूर्ण टॉपिक कव्हर तिथे झालेला आहे. त्याच्यानंतर शब्दसंग्रहावरती रोज 30 मिनिटं किंवा त्या ठिकाणी 1 तास पोलीस बांधवांना मिळत असेल तर 1 तास त्याचा अभ्यास करा. आता यामध्ये सर्वात जास्त कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे तर सर्वात जास्त समानार्थी शब्द आणि त्यानंतर म्हणे आणि वाक्प्रचार यावरती जास्तीत जास्त भर द्या. कारण की यावरती विचारलेला प्रश्न आपल्याला म्हणजे यावरती विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपलं जाऊ शकतं. या 3 घटकांवरती जरा जास्तीत जास्त भर द्या. आणि त्याच्यानंतर जे परभाषीय शब्द आहे त्या परभाषीय शब्दांसाठी तुमच्याकडं काय आहे गोष्टी अवेलेबल आहे आपल्या ऍप मध्ये. ती नोट्स लवकरच तुम्हाला उद्या परवापर्यंत उपलब्ध होऊन जाईल. मग परभाषीय शब्द जर तुम्ही तिकडे वाचले तर परभाषीय शब्द झाल्यानंतर समानार्थी म्हणे वाक्प्रचार, फक्त त्या 3 गोष्टी तुम्हाला या 10-12 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने करायच्या आहे. मला सांगा एवढ्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर मराठीमध्ये स्कोर का नाही वाढणार? 100% स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. आणि तिसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे उत्तरे. आता उत्तरे म्हटल्यानंतर इथे ठरलेले 5 प्रश्न, याच्यासाठी आपल्याला रोजचा सराव असला पाहिजे. आता आपण रोज उत्तरे 2 सोडवले पाहिजे. कारण की आपल्याकडे वेळ कमी असतो पेपरला, आणि पेपरला तेवढ्या वेळेमध्ये ह्या सर्व गोष्टी करवून घेणं, त्या सर्व गोष्टी उत्कृष्टपणे सोडवणं हेच खूप मोठं टार्गेट असतं आपल्यासाठी. या 5 प्रश्नांपैकी एकही प्रश्नाचं उत्तर आपलं चुकता कामा नये. व्याकरणामधल्या एकही प्रश्नाचं म्हणजे मार्क जाता कामा नये. शब्दसंग्रहामध्ये ठीक आहे 1-2 जर वेगळ्या प्रकारचा शब्द विचारला गेला जो तुमच्या वाचनात नाही, जो तुम्ही कधी वाचलेला नाही, तिथं मार्क जाऊ शकतो. म्हणजे इथं तुम्हाला 100% 23 प्लस मार्क घ्यायचे म्हणजे घ्यायचे. 23 प्लस मार्क इथं जर
मराठीमध्ये येऊन गेले तर तुम्हाला सांगतो की तुमची पूर्व परीक्षेचं जे काही मेरिट असणार आहे तर पूर्व परीक्षेचं मेरिट तुम्ही 50% सांगतो, 50% मेरिट तुम्ही इथंच क्वालिफाय केलं. बाकीचे उरलेले जे काही विषय आहे, उरलेले जे काही 75 मार्क आहेत, त्या 75 मार्कांपैकी तुम्हाला 30-35 पर्यंत जर तुम्ही पोहोचला तरी तुम्ही पूर्व परीक्षा पास झालाय. म्हणून सांगण्याचा उद्देश एकच आहे की मराठी जेवढ्या ज्या पद्धतीने आपण म्हणतो त्या सोपा विषय आहे तेवढा तो सोपा नाही, तो आपल्याला टार्गेट करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला जर प्री क्वालिफाय व्हायचं आहे तर मराठीवरती खूप जास्त भर द्यावा लागणार आहे, मराठीमधून भरून मार्क आपल्याला घ्यावे लागणार आहे. म्हणून ही बॅच मी तुमच्यासाठी संपूर्ण पोलीस बांधवांसाठी ही बॅच आपल्या ऍप मध्ये आजपासून उपलब्ध करून देतो आहे. जास्तीत जास्त पोलीस बांधवांनी या संपूर्ण बॅचचा खूप मोठा फायदा घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर हा माझा संपर्क आहे 9096955652. तुम्ही मला फोन करू शकता आणि तुम्हाला परीक्षेसाठी या संपूर्ण गोष्टी खूप जास्त आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर ठरणार आहे. आणि मी इथं थांबणार आहे, जास्त वेळेचं लेक्चर घेणार नाही, इथं मी थांबणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी आता उरलेली फक्त 15 दिवस आहे, तेवढ्या दिवस संपूर्ण पोलीस बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा. काही अडचण असेल तर मी तुमच्या सोबत आहे, केव्हाही मला कॉल करा. अभ्यासाच्या नियोजनाच्या बाबतीत असेल, तुम्हाला अभ्यास करताना काही अडचणी येत असतील त्याच्या बाबतीत असेल तर मला विचारा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.